माऊली रामकृष्ण हरी. आज आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात, तर मी तुम्हाला आज काही नाराज करणार नाही. कारण मला बरेच लोक मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला बरेच लोक म्हणले की आम्हाला तुम्ही काही आमच्या आजारपणावरती काही घरगुती उपाय सांगितले नाहीत किंवा आम्हाला काय तुम्ही आमच्या प्रश्नांना काही नीट उत्तर थोडीशी राहून गेली. कारण मी काय समोर उत्तर प्रश्न अशी काही लिहिली नव्हती. त्यामुळे समोर प्रश्न नसल्यामुळं बोलण्याच्या ओघामध्ये काही जणांच्या प्रश्नांना उत्तर देता आलं नाही. त्याबद्दल क्षमस्व. आता बरेच लोकांना आरोग्याच्या बाबतीत लोक जागरूक होत चाललेले आहेत, आरोग्याच्या बाबतीत लोक सजग होत चाललेले आहेत. ही अत्यंत सुखावणारी गोष्ट आहे. लोक विचारतात की आम्हाला असा जर त्रास होत असेल तर पहिल्यांदा काय घरगुती उपाय करू. घरगुती उपाय केल्यामुळं बऱ्याच लोकांना आराम देखील चांगल्या पद्धतीने पडत आहे. तर घरगुती उपाय याचा प्रचार प्रसार हा केला पाहिजे. बऱ्याच लोकांना माहीत नसतं, बऱ्याच गोष्टी कल्पना नसतात, तर त्या गोष्टींविषयी माहिती मी सांगत असतो आणि त्याचा फायदा सुद्धा बऱ्याच लोकांना होत आहे. ही अत्यंत चांगली अशी बाजू आहे. आता आपण केसांपासून आपण चालू करूया. म्हणजे बऱ्याच जणांची प्रश्नांची उत्तरं ही मिळून जाते. वेगवेगळे प्रश्न असतात बघा, प्रत्येकाचे वेगळे, प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक समस्या वेगळ्या, तसं प्रत्येक माणसाच्या आरोग्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात. आता सांगायचं झालं तर केसांच्या बाबतीत सांगता येतं. म्हणजे सौंदर्याचं जे काही निकष असतात त्याच्यामध्ये माणूस ज्यावेळेला आपण बघतो समोरच्या व्यक्तीला, त्यावेळेला समोरचा पहिल्यांदा आपण चेहरा बघतो. चेहऱ्यामध्ये पहिल्यांदा केस दिसतात. म्हणजे सुरुवात करायची म्हटली तर केस दिसतात, नंतर कपाळ दिसतं, नाक दिसतं, ओठ दिसतं, आणि मग खांदा किंवा बाकीचं तुमचं बांधेसूत शरीर पाहिजे, पोटं सुटलेलं पाहिजे किंवा शरीर बांधेसूत असायला हवं. शरीर बांधेसूत असलं तर इम्प्रेशन चांगलं पडतं, आणि इम्प्रेशन चांगलं पडलं की व्यक्तिमत्वाचा ठसा म्हणतो आपण समाजामध्ये वागत असताना, हा व्यक्तिमत्वाचा ठसा हा चांगला दिसल्यामुळं त्या माणसाबद्दल एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर ही पॉझिटिव्हिटी आपल्याला मेंटेन पण ठेवावी लागते. असं नाही की बघा आता वय झालं की माणसाचं साहजिकच आहे, सुरकुत्या येणं, केस पांढरी होणं किंवा वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या होत असतात. तर केसांच्या बाबतीत सुरुवातीला मी तुम्हाला सांगत असतो, केस ही म्हातारपणापर्यंत काळी राहिली पाहिजेत. केसांमध्ये कोंडा होऊ नये, केसांमध्ये उवा होऊ नये, केसांमध्ये लिखाव होऊ नये, केसांच्या नानाविध समस्या होऊ नयेत, केस तुटू नयेत. विशेषतः या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत. माता भगिनी केसांविषयी जरा जास्त जागरूक असतात. पण आता एक सवय झालेली आहे की केसांना कात्री लावण्याची पद्धत एक सवय झालेली आहे. शक्यतो आपल्या घरातील मुलींचे केस कापकट करू नये किमान पाळी येईपर्यंत सुरुवातीला, असा नियम पूर्वीच्या काळी होता. परंतु आता नियम थोडे बाजूला पडलेले आहेत. तर तुम्ही लहान मुलींची केस कट करू नका. त्यांची केस किमान एक पाळी येईपर्यंत केसांना कात्री लावू नका. ही गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे. तर केस धुण्यासाठी तुम्ही काय वापरता, तर वेगवेगळी साबणं सांगतात. मग आम्ही हा साबण वापरतो, आम्ही हा शॅम्पू वापरतो. पण माझ्या सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही केमिकलयुक्त साबण किंवा केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, केमिकलयुक्त वापरत नाही, मग कुठलं वापरायचं, बाजारामध्ये विकत घ्यायचं का, तर तुम्ही बाजारातून काय मी सांगतो, काही पावडर सांगतो, काही पावडरांची नावं सांगतो. ते पावडर तुम्ही विकत घ्या आणि एक शॅम्पू तयार करा किंवा तुम्ही एक केश चूर्ण तयार करा केस धुण्यासाठी, केसांना शायनिंग लुक येण्यासाठी. केस स्मार्ट, केसांचं एकदम म्हणजे काही लोकांचे कर्ली केस असतात बघा, त्या कर्ली केसामुळे मग वेगवेगळे एक स्ट्रेट करण्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घेतात. आणि स्ट्रेट करण्याची ट्रीटमेंट घेतलं की साहजिकच ते हिटरचा वापर करतात. आणि हिटरचा वापर केल्यामुळे बऱ्याच माता भगिनी सांगतात आमच्याकडे येतात ज्यावेळेला चिकित्सालयामध्ये, त्यावेळेला सांगतात की केस गळती चालू झालेली आहे. म्हणजे उपाय तुम्ही करता वेगळा आणि त्रास वेगळा होत असतो. तर केस धुण्यासाठी तुम्हाला मी पावडर सांगतो, तुम्ही लिहून घ्या काय काय तुम्हाला मी सांगतो ते.
आवळा घ्या, एक पॅकच तयार करून ठेवायचं घरी. आवळा घ्या, शिकेकाई घ्या. आवळा घ्या साधारण एक 10 चमचे आवळा घ्या, 10 चमचे शिकेकाई घ्या, 10 चमचे रिठा. पूर्वीच्या काळी बघा रिठ्याने केस धुवायची, म्हणजे रिठा म्हणजे साबण म्हणजे पूर्वीच्या काळी साबण म्हणजे रिठा होता. तर रिठ्याने म्हणजे मला आजही आठवतंय माझ्या लहानपणी रिठ्यामध्ये थोडं पाणी टाकून फेस तयार करायचा आणि त्या फेसाने कपडे धुवायचे आणि कपडे एकदम स्वच्छ व्हायचे, एकदम शायनिंग असा लुक यायचा. नंतर मग ते कपडे धुल्यानंतर निळीमध्ये टाकण्याची पद्धत होती. बाजारामध्ये बघा मिळते निळी, विशेषतः एक 15 ऑगस्ट 26 जानेवारीला निळी. बघा माझ्या वयाची जी काही मंडळी आहे साधारण 40 टू एक 50-55 दरम्यान, त्यांना माहिती आहे बऱ्याच गोष्टी. एक निळीमध्ये निळसर द्रव्य टाकणं, नंतर पांढरे कपडे बुडवणं, मग एकतर कपड्याला थोडासा निळसर झाक यायची. तर तशाच पद्धतीने रिठा नावाचा होता. रिठा वनस्पती आयुर्वेदातील अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. 10 चमचे आवळा, 10 चमचे रिठा, 10 चमचे शिकेकाई घ्या. कपूर कचरी नावाची पावडर बाजारामध्ये मिळते, ती 5 चमचे टाका. आपण लिंबू बघा, लिंबू सरबत आपण वापरतो किंवा स्वयंपाकामध्ये लिंबाची फोड वापरण्याची पद्धत आहे. म्हणजे लिंबू प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. लिंबूचा वापर केल्यानंतर लिंबाची साल आपण फेकून देतो. संत्र्याचा वापर केल्यानंतर संत्र्याची साल आपण फेकून देतो. काय करायचं, फेकून देण्याऐवजी तुम्ही बारीक बारीक असे कट करा, बारीक असे स्लायसेस करायचे किंवा सुरीवरती किंवा आपल्या विळीवरती कट करायचे. उन्हात थोडेसे वाळवायचे, सुकले की मिक्सरला बारीक करून पावडर करा. मग लिंबाची सालीची पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर तुम्ही एकत्र मिक्स करून साधारण 4-5 चमचे तरी घेतले चालेल. जर तुमच्या केसांमध्ये उवा होत असतील, केसांमध्ये लिखा होत असतील, तर त्यासाठी बावची चूर्ण बाजारामध्ये मिळतं. बावची चूर्ण ते साधारण एक 2 ते 3 चमचे घ्यायचे, सर्व एकत्र मिक्स करायचं. पुन्हा सांगतो, औषधांची नावं सांगतो. आवळा चूर्ण 10 चमचे, शिकेकाई चूर्ण 10 चमचे, रिठा चूर्ण 10 चमचे, तुम्ही कपूर काचरी 5 चमचे, मगाशी सांगितल्याप्रमाणे लिंबू किंवा संत्र्याची सालीची पावडर ती साधारण 5 चमचे घ्या आणि 2 चमचे बावची चूर्ण. बावची पांढरं कोड वगैरे असेल ना, पांढरं कोड बऱ्याच लोकांना, तर बावची चूर्ण गोमूत्रामध्ये खलून त्याची एक बावची वटी तयार करण्याची पद्धत आहे. ती पांढऱ्या कोडावरती लावली तर फोडी येतात आणि त्वचेचा रंग बदलतो. जो काय मेलॅनिन नावाचा म्हणजे पदार्थ त्वचेवरती रंग बदलतो आणि पांढरी त्वचा किंवा पांढरं कोडवरती बावची चूर्णाचा लेप लावण्याची आयुर्वेदातील वैद्यांची पद्धत आहे, आयुर्वेद वैद्यांची परंपरा. तर ते बावचे चूर्ण तुम्ही घ्या, ते तुम्ही लावा. तर हे करताय, मग आता तुम्ही सर्व एकत्र ते मिक्स केलेलं आहे, एकत्र डब्यात मिक्स ठेवायचं. डब्यामध्ये मिक्स केल्यानंतर साधारणपणे 3 चमचे पावडर घ्या, एक तांब्याभर पाण्यात टाका, गॅसवरती ठेवा, 3 चमचे चूर्ण त्यात टाकायचं पातेल्यावरती. तांब्याभर पाणी टाकून 3 चमचे पावडर त्यात टाकून उकळवायचं चांगलं, एक साधारण 5 मिनिटं. 5 मिनिटं उकळवलं की गाळायचं आणि गाळलं की त्यांनी जरासं कोमट झालं की त्यांनी केस धुवायचे. बघा केसांना एकदम शायनिंग लुक येऊन जाईल. केस चांगल्या पद्धतीने तुमची एकदम स्मार्ट होतील, दिसायला एकदम छान वाटेल. तुम्ही तेल कुठलं तयार करा असे प्रश्न बऱ्याच लोकांना विचारले. आजीने सांगितलं आवळा तेल कसं करायचं सांगा. आवळा तेल तयार करण्याच्या घरगुती स्तरावरती 7 ते 8 पद्धती आहेत.
त्यातील एक पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. अत्यंत सोपी पद्धत तुम्हाला मी सांगतो, क्लिष्ट पद्धत नाही. आवळा चूर्ण किंवा पद्धत अत्यंत सोपी आहे तुम्हाला आवळाचं तेल तयार करण्याची. हे आवळ्याचं तेल अत्यंत गुणकारी आहे. हे आवळ्याचं तेल तुम्ही सर्व लोक घरगुती स्तरावर करू शकता. सध्या आवळ्याचा रसापासून म्हणजे आवळा असतो, बाजारामध्ये 2 पद्धतीचे आवळे मिळतात. एक छोटा आवळा मिळतो, त्याला राय आवळा म्हणतात. एक मोठा आवळा मिळतो, त्याला अलाहाबादी आवळा म्हणतात. एक डोंगरी आवळा नावाचा प्रकार असतो, तो च्यवनप्राश करण्यासाठी अत्यंत चांगला. रिझल्ट खूप छान असतात डोंगरी आवळ्याचे. तर या आवळ्याचं तेल तुम्हाला करण्याची पद्धत सांगतो. साधारण मोठा आवळा घ्या. मोठा आवळा घ्यायचा, कुटायचा चांगला, त्याचा रस काढायचा. रस करताना थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. त्याची बिया जरा बाजूला काढायच्या. कुटायचा गोळा तयार करायचा, एका फडक्यामध्ये बांधायचा. फडक्यात बांधल्यानंतर तो थोडासा पिळायचा, म्हणजे आवळ्याचा रस तुम्हाला मिळून जाईल. आता तुमची तयार करण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी असतात. मग तुम्हाला किती, अर्धा लिटर करायचंय, 1 लिटर करायचंय, 2 लिटर करायचंय, 5 लिटर करायचंय, 10 लिटर करायचंय, तेल तुम्हाला किती करायचं आहे त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. साधारण तुम्हाला घरगुती स्तरावरती करायचंय, साधारण तुम्हाला एक 250 ml तेल करायचं आहे असं गृहीत धरा. म्हणजे घरातले एका माणसाचे प्रमाण किंवा 2 माणसांना लागतं, 15 दिवसाला लागेल, 15 दिवसात. तर साधारण तुम्ही 2 कप आवळ्याचा रस आणि 2 कप तेल टाकायची. तव्यावर गॅसवरती ठेवा, चुलीवरती ठेवा. वर झाकण कसं ठेवायचं नाही. कुठलंही तेल किंवा कुठलंही आयुर्वेदिक औषध करताना वरती झाकण काय ठेवू नका. ते तुम्ही तयार करताना ते चांगलं असं उकळून द्यायचं आणि फक्त तेल शिल्लक राहिलं की गाळायचं आणि नंतर तुम्ही ते बाटलीमध्ये बंद करून तुम्ही ते लावायचं. केसांच्या मुळांना लावायचं मात्र, नाही तर वरती नुसतं थापून काय फायदा नाही. काय माता भगिनी काय करतात, केसांना तेल लावताना खाली लावतात, मुळांना काही तेल लावत नाही. तर मुळांना तेल का लावत नाही याचं कारण त्यांना विचारलं तर म्हणतात ते चिपचिप होतं, केस चिपचिप होतात. तसं तुमच्या केसांच्या मुळांना जर तुम्हाला तेलच मिळालं नाही, तुमच्या केसांचं पोषण कसं होईल? मग साधारणच आहे, साहजिकच आहे. केस गळणार, केस फेकणार, केस तुटणार आणि साहजिकच केसांच्या नानाविध समस्या होणार. तर हे तेल तुम्ही तयार करा. साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. मग तेल फक्त शिल्लक राहिलं, मग काही लोक असे कमेंट करतात किंवा काही लोक सांगतात सुद्धा आम्हाला, ज्याला सांगितलं तेल, मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं की तेल खराब होतं, मग फेकून द्यावं लागतं. फक्त तेल तयार राहिल्याचं काही म्हणजे टेस्ट सांगतो तुम्हाला. टेस्ट कसं करायचं ते सांगतो. साधारण एक फडकं घ्यायचं. फडकं त्या तुम्ही तयार केलेलं तेलात टाकायचं. आपलं रुमाल घ्या किंवा धोत्र्याचा बारीक तुकडा घ्या किंवा कुठलाही, आणि आपलं ज्यावेळेला दिव्याचं जे काही वात असते त्या वाटेवर ठेवायचं. तर आवाज आला समजायचं त्याच्यामध्ये पाणी आहे, आणि एकदम दिव्यासारखं जळलं की साहजिकच ते म्हणायचं तेल. आणि तेल तयार करत असताना त्याचा असा आवाज हा थांबला जातो, कळतं लगेच. अगदी वासावरून कळतं की तेल तयार झालेलं आहे, अगदी आवाजावरून कळतं तेल तयार झालेलं आहे. म्हणजे काही पद्धती असतात, त्या पद्धती तुम्हाला सांगितल्या की लक्षात येऊन जाईल. हे तेल तुम्ही तयार करा, वापरा, त्याचा फायदा घ्या. आवळ्याचं तेल अत्यंत उत्कृष्ट, अत्यंत गुणकारी असं तेल आहे. आता प्रश्न येतो चेहऱ्याचा. चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. चेहरा फ्रेश दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. विशेषतः माता भगिनी थोड्याशा जागरूक असतात सुंदर चेहऱ्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी. माता भगिनींना म्हणजे सर्च करतात वेगवेगळं, व डार्क सर्कल कसे जाता येईल, काळे तुमचे डाग कसे जाता येईल, तुमचे वांग कसे जातील. तुम्ही बघा सर्चमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. तर ते तुम्ही जर चेहऱ्याचं आरोग्य जेवढं चांगलं तेवढं इम्प्रेशन, म्हणजे समोर 4 माणसात जाताना एकदम माणूस धडाडीने जातो. तर सुंदर चेहरा दिसावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मग त्या अनुषंगाने काही उपाय सुद्धा तुम्हाला मी सांगतो. दुधावरची साय, त्याच्यामध्ये हळकुंड उगाळून जर तुम्ही लावता चेहऱ्याला नित्य नेमानं, तर चेहरा उजळतो.
चेहरा फ्रेश दिसतो, चेहऱ्याला एकदम असा सुंदर असे तुकतुकीत चेहरा दिसतो. आता चेहऱ्यासाठी एक तुम्ही मला पावडर सांगावं असे प्रश्न विचारतात. तुम्हाला मी एक सुवर्णमुखी नावाचं एक चूर्ण तुम्हाला मी सांगत आहे, जे तुम्ही बाजारातून चूर्ण आणून लावू शकता प्रत्येक दिवशी आणि तुमचा चेहरा सुंदर दिसू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला काय चूर्ण आणायला लागतील ते तुम्ही नोट करून घ्या. एक अर्जुन साल चूर्ण माहिती, आपण लोकांना माहिती आहे अर्जुन सालीचा खूप बोलबाला आहे हार्ट विकारावरती किंवा हृदयाचे वेगवेगळे विकार असतील सांगतात बाबा अर्जुन सालीचा चूर्णाचा तुम्ही दुधात उकळून घ्या. माहिती आहे बऱ्याच लोकांना. अर्जुन साल चूर्ण घ्या साधारण एक 5 चमचे. तुम्ही चंदनाची पावडर साधारण 5 चमचे घ्या. 3 चमचे आपलं घरचं हळद मिक्स करून त्याच्यामध्ये टाका. 3 चमचे हळद, 5 चमचे अर्जुनाची पावडर, 5 चमचे चंदनाची पावडर, 3 चमचे हळद टाका. तुम्ही त्याच्यामध्ये 5 चमचे ज्येष्ठमधाची पावडर टाका, कारण ज्येष्ठमध हे चेहऱ्यासाठी अत्यंत चांगलं असतं. ज्येष्ठमधाच्या कांड्या माहिती आहे सगळ्यांना की थोडंसं चागळायची पद्धत आहे, म्हणजे खोकला, कुठल्याही प्रकारचा खोकला असेल, कुठल्याही प्रकारचा दमा असेल, त्या ज्येष्ठमधाचा उपयोग मी तुम्हाला एक वेगळा उपयोग सांगतो जो बऱ्याच लोकांना माहित नाही. कुठल्याही प्रकारच्या जखमा जर बऱ्या होत नसतील, स्त्रावयुक्त जखमा म्हणजे ज्या जखमेतून घाम येते, ज्या जखमेतून पू येतोय, त्या जखमा त्या ज्येष्ठमधाच्या चूर्णाच्या लेपानं दूर होतात. मग त्या कशा वापरायच्या? ज्येष्ठमध चूर्ण, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून, थोडी लिंबाची पानं टाकून चांगलं उकळायचं रट आणि जखम स्वच्छ धुवायची. जखम स्वच्छ धुतली त्याच्यावरती मध पट्टी म्हणजे कापसाची पट्टी आणि जुनं मध आपलं घरातील ते लावताय, जखमा या बऱ्या होतात. इतका जबरदस्त असे उपाय असतात आयुर्वेदामध्ये की तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. आयुर्वेद हे खूप मोठं शास्त्र आहे. आयुर्वेदातील शास्त्राचा, आयुर्वेदातील उपायांचा तुम्ही वापर केला, तुमचा आयुर्वेदावरती विश्वास वाढला आणि आयुर्वेदावरती एकदा विश्वास वाढला की साहजिकच लोक आयुर्वेदाकडे आकृष्ट होतील. साधा सोपं गणित आहे. एखादी गोष्ट मला करायची आहे आणि ती गोष्ट करत असताना माझ्याकडून वेगवेगळ्या समस्या आहेत आणि मला एखादी सोल्युशन दिलं समस्येवरती की हे सोल्युशन वापरते तुमची समस्या क्रॅक होऊन जाईल. मी ते सोल्युशन वापरलं आणि माझी समस्या कमी झाली. साहजिकच त्या सोल्युशनवरती, त्या गोष्टीवरती माझा विश्वास वाढेल. म्हणूनच मी घरगुती उपायाचा प्रचार हा जास्त प्रमाणात करत असतो, जेणेकरून लोक कसं का होईना आयुर्वेदाकडे येतील, आयुर्वेदिक प्रयोग करतील. आयुर्वेदिक प्रयोग केले साहजिकच त्यांना वाटेल हा बरं होतोय, आयुर्वेदाने आराम पडतोय, लोक आयुर्वेदाकडे वळतील. आणि आयुर्वेदाकडे वळले की साहजिकच आपल्या जुन्या गोष्टी, जुन्या संस्कृती, जुन्या परंपरा यावरती लोकांचा विश्वास हा दृढ बसेल. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आवळा पावडर घ्या, सांगितल्याप्रमाणे अर्जुन साल पावडर चेहऱ्यासाठी, चंदनाची पावडर सांगितल्याप्रमाणे, हळदीची पावडर तुम्ही घ्या, अशा ज्येष्ठमधाची पावडर घ्या. एकत्र मिक्स करून ठेवा. एकत्र मिक्स करून तुम्ही दुधावरती लावताय तरी सुद्धा छान आराम पडणार आहे. आता वांगावरती काय उपाययोजना सांगाल? वांगावरती मसूर डाळीचा प्रयोग हा चांगला फरक पडत असतो. मसूर डाळ प्रत्येकाच्या घरी असते. मसूर डाळ थोडीशी तुम्ही तूप, आपल्या घरच्या तुपात थोडीशी गरम करायची मसूर डाळ, नंतर त्याची पावडर करायची मिक्सरला, दुधातून लेप लावताय तर बघा वांगावरती मस्त आराम पडत असतो. वांगावरती जर माता भगिनींना डिलिव्हरी नंतर वांग झाला असेल तर डिलिव्हरी झाल्यानंतर वांग वाढतो बघा बऱ्याच माता भगिनी. या ठिकाणी वांग असतो, या ठिकाणी वांग असतो, नाकावरती असतो, या ठिकाणी आणि या भागामध्ये हे बघा इथे असतो. काहींचं पूर्ण चेहऱ्यावरती सुद्धा वांग असतं. मग त्या अनुषंगाने रक्तशुद्धी, पित्तशुद्धीची काय औषधोपचार घेतला तरी सुद्धा आराम पडून जाईल. तर अशा गोष्टी असतात, तुम्ही त्याचा फायदा घ्या. आता डोळ्यांचा विषय सांगतो. डोळे हे जुलमीगणे असा म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. डोळ्यातून वेगवेगळ्या भावना दिसतात.
माणूस रागावला डोळ्यातून व्यक्त होतं, माणूस आनंदून गेला डोळ्यातून व्यक्त होतं, रागाने थरथर कापत असेल डोळ्यातून व्यक्त होतं, क्रोध झाला तरी डोळ्यातून व्यक्त होतो. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट आवड म्हणजे समोर खाद्यपदार्थ जर आवडीचे असतील तरी कळतं की ह्याला ही वस्तू पाहिजे. कारण डोळे हे भावभावना दाखवतात. आपल्या मनातील भावना हे डोळ्यातून उघड होत असतात आणि हे डोळ्यांचं जर कार्य बिघडलं म्हणजे अंधुक दिसायला लागलं, तुम्हाला 10वी म्हणजे 10, 12, 13 वर्षाच्या मुलांना आजकाल बघा चष्मा लागत असतो. डोळ्याने दिसत नाही, डोळ्याने सारखं पाणी येतं. तर त्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टीचा वापर करावा, तर त्यासाठी तुम्ही साहजिकच दुर्वा, हरळी माहिती बऱ्याच लोकांना. दुर्वा, हरळी त्याच्यावरून जर तुम्ही चालाल, तुमच्या डोळ्याच्या वेगवेगळ्या समस्या कमी होतात. तुम्हाला एक प्रयोग सांगतो, प्रयोग साधा आहे. ज्या वेळेला तुम्ही उन्हातानामध्ये बाहेर फिरता, उन्हातानात बाहेर फिरल्यानंतर डोळ्याची आग होते, डोळ्याची जळजळ होते आणि डोळ्याची आग, डोळ्याची जळजळ झाली की थोडंसं मस्त गरम होतं आणि घरामध्ये आलात आणि फक्त पाणी पायावरती टाकलं तर डोळ्यामध्ये थंडावा निर्माण होतो. अगदी त्याचप्रमाणे डोळे हे 5 ते 6 वेळा पाण्याने चांगल्या धुवायचे, डोळ्यांचं आरोग्य चांगले होऊन जाईल. बाहेरून आलात उन्हातानातून किंवा कुठूनही पाणी पायावरती टाकण्याची पद्धत आहे, डोळ्यांचं आरोग्य चांगलं होऊन जाईल. तुम्ही दुर्वा, हरळी म्हणजे मोठमोठ्या शहरामध्ये असतात बघा, लॉनच असतात दुर्वांचे वगैरे, तर त्याच्यावरून तुम्ही अनवाणी चालायचं, चप्पल घालून चालायचं नाही. माझं तुम्हाला सर्व लोकांना या ठिकाणी सर्व लोक बसलेले आहेत, तुम्ही अनवाणी कधी चाललाय का हो? तुमच्या पायांना माती कधी लागले का? तुमच्या पायांना दगडांचा स्पर्श कधी झालाय का? कित्येक वर्ष, कित्येक काळ तुम्ही आठवलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या पायांचा, तुमच्या तळपायांचा दगडाला स्पर्श झाला नाही, मातीला स्पर्श झाला नाही, गवताला स्पर्श झाला नाही. बघा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, माझ्या तळपायांचा, माझ्या पायांचा कित्येक गोष्टी असतात, त्या गोष्टींचा सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्यायला हवा. आणि वाताच्या चमका, वाताच्या वेदना याच्यावरती तुम्हाला मी एक तेल घरगुती स्तरावर सुचवत आहे. ते तेल तुम्ही सर्व लोकांनी तयार करा. हे तेल आहे निरगुडीच्या पानांचं. निरगुडीच्या पानांचा रस काढा, थोडं पाणी टाकायचं, रस काढायचा. साधारण 1 कपभर रस तुम्हाला निघेल. थोडं पाणी टाकून निघेल, असं नाही की तुम्ही पानं कुठताय रस काढून निघत, असं नाही. तर रस तसा निघणार नाही. थोडं पाणी टाकायला लागेल. पाणी टाकून वाटून मिक्सरला पाटावरून त्याला वाटा, त्याला रस काढा 1 कपभर. शेवग्याची पानं त्याची वाटून रस काढायचा अर्धा कप, मिक्स करायचं त्याच्यामध्ये. लसणाचं 1 कांड असं पूर्ण घ्यायचं, कुटायचं, त्यात टाकायचं. तुम्ही 1 चमचा बरं हळद किंवा हळकुंड असेल, हळकुंड कुठून टाकायचं त्याच्यामध्ये. आणि राईचं तेल किंवा तीळ तेल. काही लोकांना ॲलर्जी असते वेगवेगळ्या त्रासावरती, म्हणजे राईचं तेल वापरलं तर साहजिकच काहींना ॲलर्जी, राईचं तेल उष्ण असतं, मग तीळ तेल वापरू शकता. साधारण 2 कप तीळ तेल घ्या किंवा 2 कप राईचं तेल घ्या. त्याच्यामध्ये 1 कप निगडीच्या पानांचा रस, अर्धा कप शेवग्याच्या पानांचा रस करायचा. तुम्ही त्याच्यामध्ये लसणाची कांडी कुटून टाकायची, हळकुंडाची पावडर 1 चमच्यावर टाकायची. चांगले उकळवायचं, रट उकळवायचं. आणि तेल शिल्लक राहिलं की गाळायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे तेलाची पद्धत बघा परत. मला तुम्हाला माहिती आहे तेल कसं तयार झालं ते सांगायची पद्धत तुम्हाला सांगितली. ते तेल तयार केलं की त्याच्यामध्ये गाळायचं आणि तेल ठेवायचं. मग तेल तयार झालं की साधारण 2 कप जे काय तीळ तेल किंवा 2 कप राईचं तेल राहिलं असेल त्याच्यामध्ये
भीमसेनी कापराची भुकटी टाका, साधारण 1-2 चमचे भुकटी टाका त्याच्यामध्ये, एकत्र मिक्स करून तुम्ही लावताय. संधिवात, गुडघेदुखी, कमरदुखी, मानदुखी, पाठदुखी, वाताच्या चमका, वाताच्या वेदनावरती अत्यंत उपकारक आणि गुणकारी असं श्रेष्ठ असेल ते. म्हणजे घरगुती स्तरावर तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही तयार करू शकता. त्याचा तुम्हाला फायदा खूप छान पद्धतीने होणार आहे. त्या ठिकाणी बरीच आजी आजोबा बसलेले आहेत. आजी आजोबांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की पचनाची समस्या. खाल्लेलं पचलं जात नाही, खाल्लेलं जिरलं जात नाही. आणि खाल्लेलं पचलं व खाल्लेलं न जिरल्यामुळं साहजिकच आंबट ढेकरा येतात. आंबट ढेकरावरती, मळमळवरती, जळजळवरती काय उपाय सांगा. इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. तुम्ही वयस्कर लोकांना माझी एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही चपाती काय खाऊ नका. चपाती खालचाल तर पोटामध्ये गॅस येते. महाराष्ट्रीयन लोकांचा अन्नपदार्थ कुठला तर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी. भाकरी तुम्ही सेवन करावं. मग वयस्कर लोक आम्हाला असं म्हणतील की भाकरी सेवन करायला अडचण आहे, तर मग तुम्ही बारीक काला करायचा, दुधातून काला करा. मी पूर्वीच्या काळी काला करायची पद्धत होती. आता काय चावायला जरा अडचण असते भाकरी. बारीक काला करायचा, रश्श्यातून करा, दुधातून करा, ताकातून करा. आणि ताक भाकरी ही अत्यंत उपयुक्त असते. दूध भाकरी ही अत्यंत उपयुक्त असते निरोगी जीवन जगण्यासाठी. दिवसातून किमान एक वेळ वयस्कर माणसांनी ताक भाकरी, दूध भाकरी. बघा आजही खेडेगावमध्ये जे काय बरेच लोक आहेत वयस्कर माणसं, त्यांचं आरोग्य उत्तम आहे. कारण असं की आहारामध्ये दुधा तुपाचा वापर पुष्कळ असतो. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा दूध किंवा ताक याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, म्हणून ते ठणठणीत निरोगी जीवन जगतात. ठणठणीत निरोगी जीवन जगण्यासाठी हे जे काय भाकरी आहे ज्वारीची, शक्यतो चपाती खाऊ नये. मग काही लोकांना म्हणतात आम्हाला ज्वारीची भाकरी खाली तरी पोटात गॅस होतो, बाजरीची भाकरी खाली तरी पोटात गॅस होतो. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बऱ्याच गोष्टी असतात. तर ते होऊ नये यासाठी काय करायचं, भाकरी करताना भाकरीचं समजा पीठ मळतो बघा एवढं, त्याच्यामध्ये ओवा पूड टाका. 2 ओवा पूड, ओवा बारीक पावडर करून ठेवायची. 2 किंवा 3 चिमटे टाकायची, भाकरी थापायची, द्यायची. तर तुम्ही देताय, पचनाच्या समस्या होणार नाहीत, पोट दुखणार नाही, खाल्लेलं पचल, पोट नीट साफ होऊन जाईल, मग वेगवेगळ्या समस्या कमी होऊन जातील. झोपेची समस्या का बरं बऱ्याच लोकांना येते, तर झोपेच्या समस्या मागं मानसिक विचार हा असतो. बरेच लोक आम्हाला सांगतात की ताणतणाव आहे, मुलगा लक्ष देत नाही, मुलगी लक्ष देत नाही, जावायचा असं, मुलाचा असं, सुनाचा असं, म्हणजे बऱ्याच समस्या प्रत्येकाला वेगवेगळ्या असतात. तर तुम्हाला मानसिक ताण, मानसिक तणाव, मानसिक चिंता याच्यापासून तुम्ही अलिप्त राहा, हे माझं सर्वांनाच नेहमी सांगणं असतं. त्याचा प्रत्यक्ष म्हणा अप्रत्यक्ष म्हणा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. शरीरावरती वाईट परिणाम झाला की आतल्या यंत्रणेवरती वाईट परिणाम होतो. यंत्रणेवरती वाईट परिणाम झाला की साहजिकच वेगवेगळे आजारही होत असतात. आता झोप चांगल्या लागण्यासाठी तुम्हाला 2-3 उपाय सांगतो या ठिकाणी, आणि अति उत्कृष्ट असे उपाय असतात. आयुर्वेदामध्ये एक शिरोधारा नावाचं एक पंचकर्मातील उपकर्म आहे, ते तुम्ही करू शकता. ब्राह्मी जटामांसी सिद्ध तेल तयार करून ती नंतर बघा तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी पंचकर्म चिकित्सालय. मग ते एक असं आपलं तांब्याचं भांडं दाखवलं जातं, या ठिकाणी पडलं जातं, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांना माहिती. त्याचा सुद्धा तुम्हाला झोप येण्यासाठी अतिउत्कृष्ट असा फायदा होऊन जाईल. इन्स्टंट रिझल्ट मिळायचा असेल तर म्हशीचं दूध हे झोप येणाऱ्या म्हणजे झोप येत नसेल त्या लोकांनी म्हशीचं दूध प्यावं. म्हशीचं दूध कशा पद्धतीने प्यावं, ज्यांना कफाचा त्रास नसेल, ज्यांना सर्दीचा त्रास नसेल, ज्यांना पचनाचे त्रास नसेल, ज्यांचं थोडीशी पचनशक्ती चांगली, रात्री झोपताना साधारण 1-2 कपवर जरी दूध पिलं म्हशीचं तरी झोप छान पद्धतीने लागते. कारण म्हशीचं दूध आयुर्वेदानुसार हे निद्रा जनन म्हणून सांगितलेलं आहे, हे निद्रा कर म्हणून सांगितलं आहे. तुम्ही बाजारामध्ये एक शतधौत तूप नावाचं औषध मिळेल. शतधौत तूप नीट लिहून घ्या. बऱ्याच लोकांचा ते लिहिताना मिस्टेक करतात आणि कळत नाही, मग ते मेडिकलला सुद्धा लक्षात येत नाही कुठलं औषध द्यायचं आहे. शत म्हणजे 100,
धौत, धौत म्हणजे धुतलेलं, आणि तूप किंवा शतधौत तूप किंवा शतधौत घृत नावाचं दिलेलं असतं बाजारामध्ये. माझं शतधौत तूप नावाचं मी एक व्हिडिओ म्हणजे छोटा रील्स किंवा आपण शॉर्ट व्हिडिओ म्हणतो ना, तो दिलता जळवातावरती, मुळव्याधावरती असं करून वापरतात. त्यामुळे शतधौत तुपाचा खप हा प्रचंड प्रमाणात वाढला. मला काही शहराच्या ठिकाणून काही माझी ओपीडी असते बऱ्याच ठिकाणी, नाशिक, कोल्हापूर, ठाणे अशा मोठमोठ्या शहरामध्ये ओपीडी असते माझी शनिवार रविवारी, असे वार असतात. तर तिथल्या काही सांगितलं मेडिकलवाल्यांनी, तुम्ही ते आमच्या भागामध्ये तुमचे व्हिडिओ बघून बरेच लोक शतधौत घृताची मागणी जास्त करायला लागली. तर चांगली गोष्ट आहे. आयुर्वेदिक औषधांचा प्रचार पण झाला पाहिजे, घरगुती उपायांचा प्रचार पण झाला पाहिजे, लोक आयुर्वेदाकडे वळली गेली पाहिजेत. तर शतधौत तूप घ्यायचं, काशाचं भांडं घ्यायचं, काशाचं भांडं घ्यायचं, शतधौत तूप त्याला लावायचं चांगलं असं, आणि तळ हात तळ पाय अशी जोरात मालिश करायची. खूप असं जोरात असं घर्षण झालं पाहिजे, वाफ आली पाहिजे. म्हणजे तळहात तळपाय हा जो काय प्रकार आहे, कानशिल प्रकार, कानशिल हा जो काय प्रकार येतं, जो रात्री तुम्ही असं करताय तर शांत झोपून जाईल. झोपेच्या बऱ्याच समस्या कमी होईल. झोप चांगली येण्यासाठी हा साधा उपाय सांगितलेला आहे, अवश्य करून घ्या. सिंपल उपाय असतात, असं काही क्लिष्ट नसतं. आणि मानसिक चिंता याच्यापासून दूर राहा. आला दिवस आनंदात ढकलायचा. परमेश्वराने आपल्याला हा दिवस दाखवला आहे, त्याच्याबद्दल झोपताना आभार मानायचे की आजचा दिवस आनंदात गेला, उद्याचा दिवस सुद्धा आनंदात जावं, उद्याचा दिवस पण सुखात जावं. मानसिक तणाव किंवा असे जे काही विचारांचा जर काय ससेमिरा असतो तो नसावा. खाऊन पिऊन सुखी असावं सर्वजण, या गोष्टी सांगत असतो. याचा सर्व लोकांनी फायदा घ्या. नवीन परत आपण बऱ्याच लोकांच्या समस्यांना उत्तर दिलेलं आहे. पुन्हा ज्यावेळेला मी येईल इथं त्यावेळेला वेगवेगळ्या समस्यावरती निश्चित तुम्हाला मार्गदर्शन करेल. पुन्हा एकदा सर्वांना रामकृष्ण हरी. धन्यवाद.